क्वेश्चन्स सोडून झालेत का? कुणाकुणाच झाला पहिला डीपीपी पूर्ण? एकच डीपीपी दिला आहे तुम्हाला. नाही आले तो भाग वेगळा, पण करून पाहिले असं म्हणत आहे. कोणी कोणी करून पाहिलेत पहिला डीपीपी? तुम्ही का करून पण नाही पाहिले का? नाही. काल किती क्वेश्चन्स आपण डिस्कस केले होते? 9 क्वेश्चन्स. पहिले एक काम करा, तुमचं बोलणं बंद करून टाका. पूर्ण लक्ष इकडे द्या. तुमचा बाजार थोडा आहे, आठवडे बाजार, विकली, तिथे कसा आवाज असतो तसंच क्लासमध्ये आवाज आहे आपला. तर 8-9 क्वेश्चन्स आपले डिस्कस झाले होते. पुढचे ज्यांनी स्टडी केला आहे त्यांनीच फक्त विचारायचं आहे. इथे वाचून काही क्वेश्चन विचारायचे नाही. तर 10 पर्यंत जर का तुम्हाला ज्यांनी अभ्यास केला आहे त्यांच्यासाठी म्हणत आहे की डिफिकल्टीज असतील 10 पर्यंत तो विचारून घ्या. 10 पर्यंत काही डिफिकल्टीज बराबर पूर्ण करायचं आपल्याला आहेत का? 10 पर्यंत. इकडे कोणाला? आणि याच्या अगोदर ना तुमच्या मनात ना एक क्वेश्चन असेल तर त्याचं पहिलं मी सॅटिस्फॅक्शन करून टाकतो. तुम्हाला वाटत असेल आपल्याला नोट्स नाही मिळाली वगैरे वगैरे, पहा मी तुम्हाला काही शिकवलंच नाही विचार केला तर. तुम्हाला पहिल्यांदा डेन्सिटी म्हणजे काय माहिती आहे? मास अपॉन व्हॉल्यूम. त्याच्या पलीकडे काय शिकवलं नाही आपण डेन्सिटीच्या बाबतीत. ती मिक्सचरची डेन्सिटी काढणे म्हणजे त्याच्यामध्ये तेच ते आहे. त्याच्या पलीकडे तुम्ही जास्त लक्षात ठेवाल आणि हे सगळं त्याचा यूज इतके काही एक्सपेक्टेशन नाही आहेत. तुम्ही बेसिक गोष्ट लक्षात ठेवली, ती गोष्ट कशी मिळवायची यावर विचार केला की विषय संपला. दुसरं जे आहे प्रेशरचा एक फॉर्म्युला आपण फक्त लक्षात घेतला. प्रेशर एक्झर्टेड बाय द लिक्विड कॉलम. लिक्विड कॉलमने एक्झर्ट केलेलं प्रेशर किती? P = H ρg. एवढंच फक्त तुम्हाला माहिती आहे. आणि तिसरी गोष्ट आपण स्टडी केली अपथ्रस्ट. अपथ्रस्ट, एखादी बॉडी जर लिक्विडमध्ये पार्शियली किंवा पूर्णपणे बुडाली असेल तर त्या बॉडीचं वेट कमी होते. त्या बॉडीवर वरच्या डायरेक्शननी फोर्स ऍक्ट होतो, दॅट इज कॉल्ड अपथ्रस्ट. आणि अपथ्रस्टचा फॉर्म्युला असतो V ρg. व्ही म्हणजे त्या बॉडीचं जेवढं व्हॉल्यूम वॉटरमध्ये किंवा लिक्विडमध्ये इमर्ज झालेलं आहे. रो म्हणजे लिक्विडची डेन्सिटी, जी म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके. आणि तिसरा एक पॉईंट आपण पाहिला की एखाद्या लिक्विडमधलं जर प्रेशर एका पॉईंटला जेवढं असेल सर्व पॉईंटला तेवढंच असते जर आपण ग्रॅव्हिटी इग्नोर केली तर. किंवा लिक्विडमध्ये एकाच हाईटला किंवा एकाच डेप्थला सर्व पॉईंटला प्रेशर सारखं असते. एका ठिकाणी जर प्रेशरमध्ये थोडासा चेंज केला तर तो चेंज सर्व ठिकाणी सारख्याच प्रमाणात डिस्ट्रीब्यूट होतो. चेंज अनडिमिनिश्ड असतो. त्याला आपण पास्कल्स लॉ म्हटलं. बस एवढंच तर पाहिलं. डेन्सिटी पाहिलं, त्याच्यानंतर अपथ्रस्ट पाहिलं, त्याच्यानंतर लिक्विड कॉलमचं प्रेशर पाहिलं, P = H ρg. त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. ज्यांना वाटत असेल खूप सारं पाहिलं 2-2 पेजेस, मग म्हणूनच आपल्याला मग प्रॉब्लेम सोडवताना अडचण जाते. एकदम सिम्प्लिसिटी घ्या की आपल्याला प्रेशर माहित आहे, P = H ρg, डेन्सिटी माहिती आहे, मास अपॉन व्हॉल्यूम. बरोबर आहे. प्रेशर एका ठिकाणी जेवढं असेल सर्व ठिकाणी सेम असते. जर ग्रॅव्हिटी इग्नोर केली तर किंवा एका हाईटला किंवा एका डेप्थला सर्व ठिकाणी प्रेशर कसं राहणार? सेम राहणार. P = H ρg लिक्विडच्या आतमध्ये. ॲटमॉस्फेरिक प्रेशर तुम्हाला माहिती आहे P0. त्याची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 1 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर 1 ॲटमॉस्फिअर म्हणजे. ओके. बाकी ते वेगवेगळे युनिट्स वगैरे वगैरे त्याचं जास्त त्याला ना सध्या वेटेज देण्यात काही अर्थ नाही. जसं आपल्याला काम पडेल ते रिवाईज होईल, ते तुमचं ऑटोमॅटिकली क्लिअर होऊन जाणार. ठीक आहे. मग एवढंच फक्त आपण शिकलो. त्यामुळे नोट्स नाही, हे नाही, ते नाही, ते सगळे पॉईंट डोक्यातले काढून टाका. जेवढं मी बोललो तेवढं सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. आणि म्हणूनच काही दिवसानंतर ना आपल्या विद्यार्थ्यांना जे प्रॉब्लेम सोपे जातात ना ते ह्या सिम्प्लिसिटीमुळे जातात की बाकी विद्यार्थी जे खूप सारे फॉर्म्युले लक्षात ठेवतात, हे जे आहेत ना हे काहीच फॉर्म्युले लक्षात ठेवत नाही. एकदम मोजके बेसिक फॉर्म्युले लक्षात ठेवतात आणि त्याचा यूज करतात आणि त्यापासून जे नवीन फॉर्म्युले आहेत ते बरोबर डेव्हलप करतात. ठीक आहे. आता सांगा 10 पर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? 15 पर्यंत? 14च्या अगोदर काही विचारायचं कोणाला? 13. ओके. आणि आता पूर्ण लक्ष इकडे. फक्त ना एकच रिक्वायरमेंट आहे, तुमचं लक्ष ना पूर्ण असलं पाहिजे 100%. पहा, लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 13 पहा. क्वेश्चन खूप चांगल्या तऱ्हेने वाचा.
क्वेश्चन मध्येच ना अर्धा आन्सर, अर्ध्यापेक्षा जास्त गोष्टी क्वेश्चन मध्येच आहेत. क्वेश्चन बरोबर तुम्हाला क्वेश्चनवर फोकस करता आलं की फॉर्म्युला आणि बाकी कॉन्सेप्ट ना ते ऑटोमॅटिकली तुमच्या डोक्यामध्ये येतील. पण तुम्ही जर क्वेश्चन लाईटली घ्याल आणि तुमचं पूर्ण वेटेज आन्सरकडे असेल तर आन्सर तुमच्या कधी उपयोगात नाही येणार, ते आठवणारच नाही तुम्हाला. म्हणून ना क्वेश्चन काय आहे, बिमारी काय आहे ते पूर्ण समजली पाहिजे, तरच कुठे त्यावरचं औषध जे आहे ते बरोबर शोधता येईल तुम्हाला. ओके, पहा क्वेश्चन नंबर 13. अक्वेरियम टँक. अक्वेरियम टँक तुम्हाला माहिती आहे, वॉटर टँक माशांसाठी जे असते त्याला अक्वेरियम टँक म्हणतो आपण. अक्वेरियम टँक इज इन द शेप ऑफ क्यूब विथ वन साइड 4 मीटर टॉल ग्लास वॉल. ओके, वॉटर टँक आहे आणि ते क्युबिकल शेपमध्ये आहे. क्युबिकल शेप म्हणजे सर्व फेसेस सेम आहेत, बरोबर आहे. ऑल फेसेस आर स्क्वेअर फेसेस, क्युबिकल. ओके, 4 मीटर टॉल आहे, ग्लास वॉल. व्हेन टँक इज हाफ फिल्ड अँड वॉटर इज 2 मीटर डीप. टँक काय केलेली आहे, हाफ फिल्ड केलेली आहे आणि वॉटर किती आहे, 2 मीटर खाली आहे. समजलं ना. तर क्यूब जो आहे त्या क्यूबची प्रत्येक साईड किती आहे, 4 मीटर. येथून डोळ्यासमोर क्यूब, तर क्यूब तर येथून डोळ्यासमोर आणि त्याची प्रत्येक साईड किती आहे, 4 मीटर. वॉटर 2 मीटर पर्यंत भरलेलं आहे, बरोबर आहे. सो वॉटर इज 2 मीटर डीप. वॉटर एक्झर्ट्स ए फोर्स एफ ऑन द वॉल. वॉटर काय करत आहे, प्रत्येक वॉलवर जो फोर्स एक्झर्ट करत आहे तो किती आहे, एफ ऑन द वॉल. व्हॉट फोर्स डज द वॉटर एक्झर्ट्स ऑन द वॉल वेन टँक इज फुल अँड वॉटर इज 4 मीटर ड्रॉप. टँक ज्यावेळेस फुल असेल आणि वॉटर 4 मीटर पर्यंत असेल त्यावेळेसचा फोर्स किती असेल. म्हणजे सरळ सरळ वॉटर अर्ध टँक भरलेली असतानाचा फोर्स तुम्हाला दिला आहे एफ. ज्यावेळेस वॉटर पूर्णपणे भरल्या जाणार तुम्हाला फोर्स विचारला टॉईस, जेवढा असेल तेवढा. कळलं का? ठीक आहे. तर याला आपण अनालाइज करू, बरोबर आपल्या बोर्डवर जाऊन करू आपण याला. ओके, पहा, लक्ष द्या. म्हणून पाहतो तुमच्या डोक्यात कुठला फॉर्म्युल्याचं ना कामच नाही पडत एवढं. पहिले या क्वेश्चनलाच खूप चांगल्या तऱ्हेने अनालाइज करा. ही टँक आहे आणि ही अर्ध्यापर्यंत वॉटरने भरलेली आहे आणि तुम्हाला वॉलवरचा फोर्स विचारला. काय विचारला, वॉलवरचा फोर्स. आणि या वॉटर टँक जी आहे याची तुम्हाला साईज माहिती आहे, एसीएस ना. एक सरफेस फक्त आपल्याला विचारात घ्यायचा आहे आणि इथपर्यंत वॉटर भरलेलं आहे. वॉलवरचा फोर्स एक्झर्टेड बाय द लिक्विड ऑन द वॉल इज गिवन एफ, बरोबर आहे. मला सांगा या वॉलवरचा फोर्स तुम्हाला दिलेला एफ हा कसा काढा. काय घ्या, ही जी डेप्थ आहे याचं तुम्ही सेंटर घ्या. मग ही डेप्थ किती आहे पूर्ण, याची इक्वल टू 2 मीटर. याचा सेंटर किती झाला, 1 मीटर वरून, बरोबर आहे. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीज घ्यावं लागेल ना. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे सेंटर घेतला 1 मीटर. 1 मीटरला एक्झर्ट होणारं प्रेशर तुम्हाला माहित आहे, पी इक्वल टू काय असणार, एच रो जी. हे झालं प्रेशर. पण तुम्हाला काय पाहिजे, फोर्स. तर प्रेशर इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. तर फोर्स इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. तुम्ही काय करणार, प्रेशर इंटू एरिया, बरोबर आहे. तर प्रेशर किती आहे, एच रो जी इंटू हा एरिया A1. आणि याला तुम्ही H1 लिहू शकता. हा काय झाला, पहिला फोर्स F1 ज्याला एफ म्हटलेला आहे. समजलं का? अरे समजलं का? अर्धी टँक भरलेली आहे ना, मग तुम्हाला फक्त काय काढावं लागला, याचा सेंटर काढावा लागला. आणि अर्ध्यापर्यंत भरलेली आहे म्हणजे ही डेप्थ किती आहे, 2 मीटर. 2 मीटर म्हणजे ही लेंथ 2 मीटर आहे. पण आपल्याला जे पाहिजे अंतर ते किती आहे, 1 मीटर. म्हणजे आपल्यासाठी हा H1 किती आहे, 1 मीटर. हे पूर्ण 2 मीटर आहे, अर्ध्यापर्यंत टँक भरलेली आहे वॉटरने. त्यामुळे हे जे अंतर झालं हे काय झालं, 1 मीटर. 1 मीटरला आपण काय काढलं, प्रेशर काढलं. प्रेशर कसं काढतात, एच रो जी. फक्त लिक्विड कॉलमचं प्रेशर घेतलं आपण. ॲटमॉस्फेरिक प्रेशर घ्यायची गरज नाही, ते ऑटोमॅटिकली कॅन्सल होते कारण ते सर्व ठिकाणी सेमच आहे. तुम्ही याला पण P0 प्लस एच रो जी करू शकता, कारण की वरचं प्रेशर नेहमी काय असते, P0. तुम्हाला जर करायचं झालं तुम्ही यालाच काय करू शकता, P0 प्लस एच रो जी, बरोबर आहे. तर समजा आपण घेतलं इथे, तर हे झालं टोटल प्रेशर काढायचं असेल तर याच्यामध्ये काय करणार तुम्ही, P0 ऍड करायचा. ओके. आणि जर तुम्हाला फोर्स लागत असेल तर तुम्ही प्रेशरला काय करा, एरियाने मल्टिप्लाय करा. आणि प्रेशर किती आहे, H1 रो जी. H1 करू, H1 रो जी प्लस किती, P0. नंतर आपण मी P0 कसा निघून जातो ते तुम्हाला सांगतो आणि सिम्प्लिसिटी बिलकुल तयार होईल. आणि इथे किती येणार आहे, याला आपण A1 म्हणू. A1 किती असेल कोण सांगेल? A1 म्हणजे हा एरिया, हा किती आहे
2 मीटर, सॉरी हा किती आहे 4 मीटर आणि हा किती आहे 2 मीटर, म्हणजे किती असणार 8 मीटर स्क्वेअर. म्हणजे सरळ सरळ तुम्ही A1ला 8 लिहिलं तरी चालेल. म्हणजे इथे आपल्याला H1 किती आहे 1, म्हणजे आपल्याला F1 बरोबर किंवा F बरोबर काय लिहिता येणार, H1 किती आहे 1, म्हणजे काय लिहिता येणार रोजी प्लस काय लिहिणार P0 आणि प्लस हा A1 किती आहे, A1 किती आहे 8 मीटर स्क्वेअर, बरोबर आहे. हा झाला F1 ला त्यांनी F म्हटलेला आहे. नंतर काय झालं, पूर्ण टँक वॉटरनी भरली. पूर्ण टँक वॉटरनी भरली तर तुम्हाला अगेन प्रेशर काढता येणार P2 इक्वल टू, बरोबर. पूर्ण टँक वॉटरनी भरली तर हा झाला सेंटर. आता हा सेंटर केव्हा होणार, जेव्हा पूर्ण टँक वॉटरनी भरलेली असेल, हा झाला सेंटर. आता या सेंटरची परत तुम्हाला डेप्थ काढायची आहे. ही सेंटरची डेप्थ काय असणार 2 मीटर, कारण की पूर्ण किती आहे 4 मीटर, तर ही किती असणार 2 मीटर. परत तुम्हाला काय करावं लागेल H2 रो जी प्लस काय करणार P0, बरोबर आहे. सो P2 इक्वल टू H2 किती आहे 2 मीटर, सो 2 इंटू रो जी प्लस P0. ओके, समोर लिहिताल असतं मला, पण आपल्याला काय काढायचं आहे फोर्स काढायचा आहे F2. या फोर्स काढताना काय करणार प्रेशर मल्टिप्लाइड बाय एरिया. सो तुम्ही P2 ला काय कराल A2 ने मल्टिप्लाय कराल, पण P2 किती आहे ट्वाईस रो जी प्लस P0, बरोबर आहे. आणि एरिया किती आहे, एरिया किती आहे इथे 4 इंटू 4, कारण की पूर्ण पूर्ण सरफेस घेतला ना, 4 इंटू 4 म्हणजे काय येणार 16. पण तुम्हाला पहिला जो फोर्स आहे त्याला F ने दाखवलेला आहे, दुसरा फोर्स विचारला म्हणजे तुम्हाला काय विचारला F2 विचारला. तुम्ही काय कराल F2 ला F1 ने डिव्हाइड कराल. F2 ला F1 ने डिव्हाइड केलं तर काय मिळेल पहा. सो F2 अपॉन F1, मला वाटतं ना तो P0 काढून टाकणं गरजेचं आहे आपल्याला. P0 जर आपण काढून टाकलं तर बघा बरं काय मिळेल. समजा इथला आपण P0 काढून टाकला तर F2 बाय F1, P0 काढून टाकला तर हे काय ना ट्वाईस रो जी इंटू 16, सो ट्वाईस रो जी इंटू 16, अदरवाईज होणार नाही बहुतेक ते. आणि F1 काढताना काय करणार रोजी इंटू किती करणार 8, रोजी कॅन्सल, इथे किती येणार 2 इंटू 2 काय होणार 4, सो F2 इक्वल टू 4 टाइम्स F1, सो F2 इक्वल टू काय मिळेल 4F. काय दिलेला आन्सर 4F. याचा अर्थ काय झाला लक्ष द्या, याचा अर्थ काय झाला की ते जे P0 आहे ते P0 घ्यायची गरज नाही आहे. P0 म्हणजे ॲटमॉस्फिअर नाही, P0 कॅन्सल नाही होणार ना बेटा, P0 कॅन्सल होणार, तो प्लस मध्ये आहे ना, मग टॉईस रोजी आहे ना, आणि एका ठिकाणी रोजी आहे, तो कॅन्सल नाही करता येणार. तर त्यामुळे तुम्हाला फक्त ना लिक्विडचं प्रेशर घ्यायचं आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर घ्यायचं नाही. ते नेहमी जेवढं असते तेवढं असते सर्व ठिकाणी. समजलं का आपण काय केलं. हा, नेट प्रेशर काढायचं असेल तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर घ्यायचं आहे तुम्हाला, तर ते प्रेशर जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर जेवढं आहे तेवढंच आहे. समजलं का काय केलं. सरळ सरळ तुम्हाला काय काढायचं होतं, पहिला फोर्स दिला होता, दुसरा फोर्स काढायचा होता. पहिल्यांदा टँक किती भरली होती अर्धी टँक. तुम्ही बोलणार, तुमची बॅच फारच बोलणारी आहे, तुम्हाला काही येतही नाही धड, आणि ज्यांना येत नाही ना तेच बोलत राहतात. पहिल्यांदा टँक किती भरलेली आहे हाफ फील्ड, इकडे लक्ष द्या, हाफ फील्ड टँक आहे. त्यामुळे इथला तुम्हाला काय काढायचं आहे फोर्स काढण्यासाठी तुम्हाला काय काढावं लागेल प्रेशर काढावं लागेल, बरोबर आहे. आणि एवढ्या लिक्विडमुळे प्रेशर काढायचं, एवढ्या लिक्विडमुळे प्रेशर काढताना P इक्वल टू काय करणार H रोजी, H तुम्हाला माहित आहे, बरोबर आहे. प्रेशरला काय केलं एरियानी मल्टिप्लाय केला, हा एरिया घ्यायचा, पहिला फोर्स मिळाला. दुसरा फोर्स काढताना टँक पूर्ण भरली तर परत सेंटर घ्या, हा येणार सेंटर. त्यामुळे ही हाईट काय होणार 2 मीटर, बरोबर. परत काय काढायचं प्रेशर काढायचं P इक्वल टू H रोजी, त्या प्रेशरला पूर्ण एरियानी मल्टिप्लाय करायचं, काय मिळेल फोर्स सेकंड केस मधला, बरोबर आहे. सेकंड केस मधल्या फोर्सला पहिल्या केस मधल्या फोर्सनी डिव्हाइड करायचं, यू गेट F2. समजलं का नेमकं काय केलं, नेमकं काय केलं हे समजलं पाहिजे. तुम्हाला वाटत असेल हे फॉर्म्युले P0 आणि काय मी लक्षात ठेवतो, मग तुम्हाला प्रॉब्लेम्स नाही जमते. लक्षात आला. यस, लिहायचं असेल तर मला हा P0 काढून टाकू द्या.
तुम्ही आयडियाज क्लिअर करण्याकडे भर द्या, लक्षात ठेवण्याकडे भर नका देऊ. ठीक आहे, मुळायचं आता क्लिअर. येस, घरी करा ना तेवढं वर्क. आता परत करताना येणार का? अर्धी टँक भरलेली आहे. ठीक आहे, उलट ते रिपीट होणार. ओके, हे झालं 13. 15 पर्यंत अजून प्रॉब्लेम? यस, 15. 14 कोणी विचारलं? कोणाला प्रॉब्लेम 14 मध्ये? ओके, क्वेश्चन नंबर 14. ठीक आहे, पूर्ण लक्ष. तुम्ही यार बोलू नका ना, इकडे क्वेश्चनला सुरुवात झाल्यानंतर तुम्ही बोलत राहा. मला नाही वाटत तुम्हाला जमेल म्हणून. एक लक्षात ठेवा, जे खूप क्लिअरली लक्ष देतील ना, खूप कॉन्सन्ट्रेशनने लक्ष देतील, त्यांना जमणार आहे. जे 2 सेकंद झाले बोलून राहिले, 2 सेकंद झाले बोलून राहिले, मी सांगून राहिलो, तुम्ही बोलून राहिले, तुम्ही सोडून द्या, काही उपयोग नाही होणार तुम्हाला. शेवटी तेल गेलं तूप गेलं हाती दुपारनं आलं. मराठीत म्हणतात की जे होतं एक भांडं, एकाकडून तेल टाकलं, त्याला वाटलं तिकडून तूप घ्या, याने असं केलं, बरोबर आहे. ते तिकडून तूप टाकलं, त्याला वाटलं तेल कुठं गेलं, त्याने हे केलं, हेही गेलं आणि तेही गेलं. म्हणजे तुम्ही बोलून राहिले, त्याचा तर काही उपयोग होणारच नाही बोलण्याचा, पण मी सांगतो त्याचा काही उपयोग होणार. ओके, पहा, लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 14. पूर्ण लक्ष असल्याशिवाय नाही जात. पहा काय म्हटलेलं, अन ऑब्जेक्ट वेज M1 इन ए लिक्विड ऑफ डेन्सिटी D1. पहा काय म्हटलं, ऑब्जेक्ट वेज M1 इन ए लिक्विड ऑफ डेन्सिटी D1 म्हणजे काय? असं इमॅजिन करा की एका टँकमध्ये लिक्विड भरलेलं आहे. त्या लिक्विडची डेन्सिटी आहे D1. त्याच्यामध्ये एक स्पियर आहे तुमच्याकडे, मेटल स्पियर असेल. त्या मेटल स्पियरला एक दोरा बांधलेला आहे. दॅट मेटल स्पियर इज इमर्स्ड इन वॉटर, बरोबर आहे. तो मेटल स्पियर जोपर्यंत एअरमध्ये आहे त्याचं वेट जास्त असणार. वेन इट इज इमर्स्ड इन वॉटर वेट डिक्रीजेस ड्यू टू ऑफ थ्रस्ट. व्हेरी गुड, ऑफ थ्रस्टमुळे वेट डिक्रीज होणार. ते डिक्रीज झालेलं वेट मेजर केलं आणि ते किती मिळालं? M1. वेट जरी असलं तरी त्याला काय म्हटलं? M1 म्हटलेलं आहे. समजलं का? मला सांगा मग M1 काढाल कसं? जेवढा एअर मधलं वेट असेल त्यामधून तुम्ही अपथ्रस्ट काय कराल? मायनस कराल. तुम्हाला त्या लिक्विड मधलं वेट मिळेल. ओके, आणि अँड दॅट इन ए लिक्विड ऑफ डेन्सिटी D2 इज M2. तेच वेट आहे, पण ते दुसऱ्या लिक्विड मध्ये इमर्स केलं, ज्या लिक्विडची डेन्सिटी किती आहे? D2. आणि त्या लिक्विडमध्ये ते वेट किती मिळालं? M2 मिळालं. म्हणजे परत काय झालं असेल? वेट एअर मधलं तेवढंच असेल, त्या दुसऱ्या लिक्विड मधला अपथ्रस्ट दुसरा असेल, बिकॉज अपथ्रस्ट इज V ρg, बरोबर आहे. आणि वेट एअर मधल्या वेट मधून अपथ्रस्ट मायनस केला तर दुसऱ्या लिक्विड मधलं वेट मिळेल, आणि ते तुम्हाला D2 लिक्विड मधलं M2 वेट मिळालं. डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट इज, म्हणजे ऑब्जेक्ट आहे मेन, त्याची डेन्सिटी विचार. समजलं का? मला नाही वाटत तुम्हाला प्रॉब्लेम समजला. पहिले विचार करा की एक टँक आहे, त्या टँक मध्ये काय भरलेलं आहे? लिक्विड. त्या लिक्विडची डेन्सिटी किती आहे? D1. तुमच्याकडे एक सिंपल पेंडुलम आहे, असं विचार करा, मेटलचा, त्याला दोरा बांधलेला आहे, त्याचं एअर मधलं वेट आहे W1. पण तुम्ही ज्यावेळेस त्या सिंपल पेंडुलमला त्या लिक्विडमध्ये इमर्स करता आणि त्याचं वेट करता, बरोबर आहे, ते वेट कमी झालेलं आहे आणि ते किती मिळालं? M1. त्याच पेंडुलमला, त्याच बॉडीला तुम्ही दुसऱ्या लिक्विडमध्ये इमर्स करता, ज्या लिक्विडची डेन्सिटी किती आहे? D2. त्या लिक्विडमध्ये त्या बॉडीचं वेट आणखी बदललेलं आहे, ते वेट किती मिळालं? M2, बरोबर आहे. आणि तुम्हाला काय विचारलं? जो सॉलिड तुम्ही इमर्स केला त्या सॉलिडची डेन्सिटी विचार. सांगा बरं, कोणता फॉर्म्युला? कोणत्याच फॉर्म्युल्यात बसत नाही. हे बसते की तुम्हाला जे समजून राहिलं त्याला तुम्हाला बरोबर अनालाइज करता आलं पाहिजे, आणि तुम्हाला सॉलिडची डेन्सिटी काढायची आहे. पहा, लक्ष, आपण याला पूर्ण अनालाइज करू. मागची मंडळीनं उद्यापासून समोर बसणार, तुम्हाला मागे की कॉन्सन्ट्रेट नाही करता येत. पहा, लक्ष द्या. तर समजा ह्या कंटेनरमध्ये लिक्विड आहे, त्या लिक्विडची डेन्सिटी आहे D1. होबाळ तुमचं बोलते यार की तुम्ही काय करून राहिले, चिटिंग. मला तर इतकं तुमचं म्हणजे 15 दिवसाच्या नंतरचं अगोदरच माझ्या लक्षात येईल तुमच्याकडे पाहिल्यानंतर तुम्ही काय करून राहिले. त्यामुळे ना आपण फोकस करा, फायदा होईल, इथे येण्याचा उपयोग होईल तो. तर
हा स्पिअर आहे, ठीक आहे. आणि याचं या लिक्विड मधलं वेट तुम्हाला किती मिळालं? m1. आता असं विचार करा की वेट ऑफ बॉडी इन एअर, या बॉडीचं एअर मधलं वेट किती आहे? W1. W1 बरोबर काय असेल? mg. m म्हणजे त्या बॉडीचं मास, एअर मधलं वेट आहे. ओके. नंतर वेट इन फर्स्ट लिक्विड, पहिल्या लिक्विड मधलं वेट किती आहे? W2. पण हे वेट कसं काढाल? त्या mg मधून अपथ्रस्ट मायनस कराल. म्हणून हे जे W आहे ते mg मधून अपथ्रस्ट काय असणार? V रो ऑफ लिक्विड. पण त्या पहिल्या लिक्विडची डेन्सिटी किती आहे? D1 into G. पण हे जे लिक्विड वेट W2 आहे किंवा याला W म्हणू आपण सध्या, हे जे वेट W आहे या वेटला कशाने दाखवलेलं आहे? m1 ने दाखवलेलं आहे. सो दिस वेट इज m1. कळलं का? पण हे पहिल्या लिक्विड मधलं वेट काढताना एअर मधल्या वेट मधून अपथ्रस्ट, हे समजून राहिलं का काय लिहिलं? कोणती बॉडी लिक्विड मध्ये इमर्स केली असतात त्यावर अपथ्रस्ट असतो. त्या बॉडीचं वेट जर काढायचं असेल तर तो एअर मधलं वेट जे असणार mg डाऊनवर्ड, त्यामधून तो अपथ्रस्ट मायनस करावा लागेल. म्हणून एअर मधलं वेट किती आहे? सॉरी, लिक्विड मधलं वेट किती आहे? m1. एअर मधलं वेट किती आहे? mg मधून तो अपथ्रस्ट मायनस करायचा. अपथ्रस्ट मध्ये जी डेन्सिटी असते ती ज्या लिक्विड मध्ये बॉडी इमर्स केली त्या लिक्विडची डेन्सिटी असते. बरोबर आहे. आपलं एम काय? तिची बॉडी इमर्स केली, या बॉडीची डेन्सिटी काढणे हे आपलं एम आहे. ओके. या बॉडीची डेन्सिटी कुठे लपलेली असणार? त्या बॉडीच्या मासमध्ये. त्या बॉडीच्या मासला काय लिहिणार आपण? व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. आणि हे जे व्हॉल्यूम आहे हे त्या बॉडीचं व्हॉल्यूम आहे. ओके. आणि मासला जर व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी लिहिता येणार तर तुम्हाला इथे चेंज पण करता येणार की जसं डेन्सिटी बरोबर काय असते? मास अपॉन व्हॉल्यूम. तर व्हॉल्यूम बरोबर काय असणार? मास अपॉन डेन्सिटी. बरोबर आहे. किंवा व्हॉल्यूम बरोबर मास अपॉन डेन्सिटी. म्हणून हे जे व्हॉल्यूम आहे या व्हॉल्यूमला काय लिहिता येणार? मास ऑफ द बॉडी अपॉन डेन्सिटी ऑफ द बॉडी. आणि बॉडीची डेन्सिटी रोच्या जागी कशाने दाखवलेली आहे? D ने दाखवलेली. रोच्या ऐवजी सोल्युशन मध्ये काय वापरलेलं आहे? D वापरले. समजलं का? म्हणून इथे जो V आहे त्याला काय लिहिणार तुम्ही? m/d. म्हणून हा m1 बरोबर काय लिहिता येणार? mg मायनस V ला काय लिहा? m D1 into G अपॉन काय लिहिता येणार? D. m तुम्हाला काय करता येणार? कॉमन काढता येणार. m तुम्ही इथे काढा किंवा नंतरही काढला तरी चालेल. मला वाटते स्टेप घालवण्यात काही अर्थ नाही. नंतर बघा, वेट इन सेकंड लिक्विड. सेकंड लिक्विड मधलं वेट कशाने दाखवलेलं आहे? m2 ने. बरोबर आहे. हे वेट कसं काढाल? परत mg मधून अपथ्रस्ट काय करणार? मायनस. सेकंड लिक्विड मधला अपथ्रस्ट कोण सांगेल? मागच्या रांगेतले सांगा बरं कोणीतरी. सेकंड लिक्विड मधला अपथ्रस्ट किती असेल? यस, फर्स्ट हाफ. आपका ना कुछ भी ध्यान नहीं है यार, कुछ भी ध्यान नहीं आपका. अपथ्रस्टचा फॉर्म्युला काय असतो? आप बताओ. हा, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर अपथ्रस्ट? काय समजत असेल तुम्हाला? तुम्ही या यार, समोर बसा. या इकडे या बरं, दोघे जण समोर या. या ना समोर, या इकडे समोर बसा. अरे आइए ना सामने. तू बेटा, तू भी आजा. काही नाही, सगळं कचरा करायला सुरुवात केली. सामने सामने इधर आ जाइए. सामने, एकदम सामने की रो में आ जाइए. आता तू काय करशील? तो जो बाजूला बसलेला आहे ना, मी इकडे पाहिलं की त्यासोबत बोलायचं आहे ना? हो म्हणते. तुम्ही सांगा आता, काय बोडख्यात येणार आहे यांच्या? याला अपथ्रस्ट माहित नाही. मी आता आजच्या पिरियडमध्ये 10 वेळा अपथ्रस्टचा फॉर्म्युला सांगितला, पण ते तुम्ही सिस्टमच. भाऊ साहेब इकडे लक्ष. जेवढं तुम्हाला टेक्निकली आम्ही समजून सांगणार, तुमचं फोकसही तेवढंच पाहिजे बेटा, नाही का? नाहीतर मग ते डेली पॉईंटवाला काम पाहिजे, तर तिथं तुम्हाला सॅटिस्फॅक्शन होणार. शेवटी तिथे तेच भेटणार आहे तुम्हाला. समजत आहे काय करत? मग सेकंड लिक्विड मधलं वेट जर तुम्हाला काढायचं असेल तर एअर मधल्या वेट मधून सेकंड लिक्विड मधला अपथ्रस्ट मायनस करायचा. अपथ्रस्टचा फॉर्म्युला असतो काय? आप बताइए. लास्ट नाही, तो मागे. हा, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर अपथ्रस्ट?
त्यालाही माहिती. हा यार, ऑफ थ्रस्ट. येस आप. हा, विरोजी. ऑफ थ्रस्ट काय असतो? विरोजी. बस बेकार काम आहे रे बाबा. सो व्ही रो D2 इंटू जी. परत व्हॉल्यूमला काय लिहिणार तुम्ही? मास अपॉन डेन्सिटी. म्हणजेच तुम्हाला काय लिहिता येणार? M2 इक्वल टू इथे काय लिहिता येणार? mg. बरोबर आहे. आणि व्हॉल्यूमला काय लिहिणार? मास अपॉन डेन्सिटी इंटू D2 इंटू जी. आपलं एम काय आहे? D2 काढणे. सॉरी, D2 नाही, डी काढणे. ओके, आपल्याला डी काढायचं. तर ह्या इक्वेशनला म्हणू आपण इक्वेशन नंबर 1, या इक्वेशनला म्हणू आपण इक्वेशन नंबर 2. या इक्वेशन मध्ये डी आहे, आपल्याला डी काढायचं. कॅन्सल नाही झाला पाहिजे, आपल्याला डी काढायचं आहे. इथे आहे M1 आणि M2. ओके, तर आपण इथे जी आपल्याला कॉमन काढता येणार. आणि आन्सर जे ऑप्शन जे आहेत त्या ऑप्शनमध्ये जी तर नसेलच. नो, तो कॅन्सल झालेला आहे. आपण काय करू बघा, लक्ष द्या इकडे. आपण इक्वेशन 1ला इक्वेशन 2 ने डिव्हाइड करू. म्हणजे इथे काय येणार? M1. इकडे काय येणार? M2. इथे बघा, लक्ष द्या, जी कॉमन काढता आला. जी जर तुम्ही कॉमन काढला आणि एम पण कॉमन काढला, म्हणजे काय कॉमन काढता येणार? mg. mg जर तुम्ही कॉमन काढला तर mg इथे कॉमन काढलेला आणि इथे mg कॉमन काढलेला काय होणार? कॅन्सल. रेशो घेताना mg जर कॅन्सल झाला, इथे राहिलं 1 मायनस d1/d. इथे राहिलं 1 मायनस d2/d. समजत आहे? ती कॉमन काढून कॅन्सलच करावं लागते. कॉमन निघणार ना, काय कॉमन निघणार? mg कॉमन निघणार ना. वरतं mg खालचा mg तो होणार कॅन्सल. वरतं काय राहिलं? 1 मायनस d1/d. खाली काय राहिलं? 1 मायनस d2/d. आपलं एम काय आहे? डी काढणे. ओके, तर आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला परवडेल. तर आपण काय करू? ही M1 इंटू 1 मायनस d2/d इक्वल टू काय करू आपण? M2 इंटू 1 मायनस d1/d. ओके, आता इथे काय लिहिता येणार? M1 मायनस M1 इंटू d2/d इक्वल टू M2 मायनस M2 इंटू d1/d. आता काय करू आपण? डी वाल्या टर्म्स एकत्र करू. डी वाल्या टर्म्स एकत्र करू. ही डी वाली टर्म इकडे घेऊन टाका. ही होणार पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह झाली तर इथे M2 d1/d मायनस ही M1 बरोबर आहे d2/d इक्वल टू इथे काय करता येणार? M2 मायनस M1. ओके, इथे डी कॉमन काढता येणार. इथे जर आपण डी कॉमन काढला तर इथे काय राहणार? M2 d1 मायनस M1 d2 बरोबर आहे. अपॉन काय निघणार? डी. इथे काय राहणार? M2 मायनस M1. आता हा डी इकडे घ्या आणि M1 मायनस M2 इकडे घ्या. हा डी इकडे लिहून टाका आणि ही पूर्ण टर्म इकडे लिहून टाका. म्हणजे मी सरळ लिहितो. सो डी बरोबर इथे काय राहणार? M2 d1 मायनस M1 d2 अपॉन M2 मायनस M1. वरची टर्म जर इंटरचेंज केली तर खालची टर्म इंटरचेंज करा. पहा ऑप्शन मध्ये आहे का? कोणता ऑप्शन करेक्ट आहे? सी ऑप्शन करेक्ट. मला सांगा, कोणत्या एका पर्टिक्युलर फॉर्म्युल्यात बसला प्रॉब्लेम? कोणत्याच पर्टिक्युलर फॉर्म्युल्यात प्रॉब्लेम नाही बसलं. त्या प्रॉब्लेमसाठी तुम्हाला पूर्ण जो कॉन्सेप्ट आहे तो वापरावा लागला. कॉन्सेप्ट काय आहे? की कुठल्याही बॉडीला कुठल्याही लिक्विडमध्ये इमर्स केलं असता त्या बॉडीचं वेट कमी होते. कितीने कमी होते? जेवढा ऑफ थ्रस्ट असेल तेवढ्याने कमी होते. इज दॅट क्लिअर? समजलं का? मला वाटते स्क्रीनशॉट पाठवून द्याल नंतर, तुम्ही लिहायची गरज नाही. परत मी एकदा सांगतो तुम्हाला. पहा, ही एक बॉडी आहे. पहिल्या लिक्विडमध्ये इमर्स केली. त्या पहिल्या लिक्विडमध्ये बॉडीचं एअर मधलं वेट जे आहे बॉडीचं ते किती आहे? वेट इन एअर W इक्वल टू काय लिहिलं आपण? mg. मग पहिल्या लिक्विडमध्ये ज्यावेळेस बॉडी इमर्स केली, लिक्विड काय एक्झर्ट करणार? ऑफ थ्रस्ट. त्यामुळे त्या बॉडीचं वेट काय होणार? कमी. आणि लिक्विड मधलं वेट काढताना एअर मधलं जेवढं वेट असेल त्यामधून तो ऑफ थ्रस्ट मायनस करा. इथं कॉमन सेन्स आहे. ओके, म्हणून mg मधून तो ऑफ थ्रस्ट काय असतो? V, डेन्सिटी ऑफ लिक्विड इंटू जी मायनस केला. फक्त काय केलं आपण? डेन्सिटी म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम, व्हॉल्यूम म्हणजे मास अपॉन डेन्सिटी. फक्त त्या सॉलिडची डेन्सिटी जी आहे ती डी आहे, तर म्हणून व्हीच्या जागी काय लिहिणार? m/d. व्हीच्या जागी तुम्ही m/d लिहिलं. ते सगळ्यात शेवटी लिहिलं असतं तरी चाललं असतं. बरोबर आहे. इथे आपल्याला mg काय करता येणार? कॉमन काढता येणार, पण तो की काढला नाही आपण. इथं मग स्टेप्स वाढल्या असत्या.
बरोबर. सिमिलरली सेकंड लिक्विड मध्ये वेट काढताना काय करणार, वेट इक्वल टू एअर मधल्या वेट मधून सेकंड लिक्विड मधला अपथ्रस्ट मायनस करणार. मेन प्रॉब्लेम एवढंच आहे, बाकी तर मॅथमॅटिकल रिअरेंजमेंट आहे. ज्यांना हे समजलं नाही त्यांना हे किती लक्षात ठेवलं तुम्ही, किती तुम्हाला करता आलं, तर ते न्यूमेरिकल ॲबिलिटी आहे. इथे थिंकिंग ॲबिलिटी ह्या पहिल्या 2-3 स्टेप्स मध्ये आहे. समजलं. म्हणून आता एक लक्षात ठेवा, इकडे पहा, जे नवीन तुम्ही नवीनच म्हटलं पाहिजे तुम्हाला, पहिलाच दिवस आहे तुमचा. बिलकुल कुठल्याही बॉडीला कुठल्याही लिक्विडमध्ये इमर्स केलं की ती बॉडी त्या लिक्विडवर अपवर्ड डायरेक्शननी फोर्स एक्झर्ट करते, अपवर्ड डायरेक्शननी फोर्स एक्झर्ट करते, म्हणून त्या फोर्सला काय म्हणतात, अप थ्रस्ट. तो फोर्स असतो किती, त्या बॉडीचं व्ही रोजी, त्या पण व्ही काय, त्या बॉडीचं जेवढं व्हॉल्यूम लिक्विडच्या आतमध्ये असेल, कधी कधी अर्धी बॉडी लिक्विडच्या आतमध्ये असते, 90% बॉडी लिक्विडच्या आतमध्ये असते, बरोबर आहे, 10% बॉडी लिक्विडच्या आतमध्ये असेल. लिक्विडच्या आतमध्ये जेवढा व्हॉल्यूम आहे तेवढंच घ्यायचं. रो काय असेल, त्या बॉडीची डेन्सिटी की लिक्विडची डेन्सिटी, लिक्विडची डेन्सिटी, ज्या लिक्विडमध्ये ती बॉडी इमर्स केली, आणि इंटू जी, हा काय झाला, अपवर्ड डायरेक्शननी फोर्स. मग नेट वेट काढताना जर बॉडी एअर मध्ये असेल तर वेट किती असणार, mg. मग बॉडी जर वॉटर मध्ये इमर्स केली तर अपथ्रस्ट ऍक्ट होणार ना वरच्या डायरेक्शनने, तो वेटला काय करणार, कमी करवणार. त्यामुळे नेट वेट काढताना या mg मधून अपथ्रस्ट. हा तर सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे. तुम्ही सांगा, हे बेसिक माहित नाही, हे प्रॉब्लेम कसं काय सोडवता येणार. मग काय बेसिक आहे, whenever any body is partially or fully immersed in any liquid, upthrust acts on the body. upthrust किती असतो, v रो जी. v म्हणजे इमर्स्ड व्हॉल्यूम, रो म्हणजे ज्या लिक्विड मध्ये इमर्स केली त्या लिक्विडची डेन्सिटी, जी तर तुम्हाला माहितच आहे. एअर मधलं वेट किती असते, mg. मग कुठल्याही लिक्विड मधलं वेट काढताना ते mg मधून अपथ्रस्ट. एवढाच कॉन्सेप्ट आहे. आणि ज्यांच्या कॉन्सेप्ट पार्ट नाही आहे आणि फॉर्म्युला पार्ट आहे ते कसं करतील, कोणता फॉर्म्युला वापराल, ना कॉन्सेप्टच वापरावा लागतो. आणि कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी प्रॉब्लेम्स खूप चांगले आहेत. येस काय, हे बघा मी काय सांगितलं, तुम्ही जर याला इंटरचेंज केलं वरच्या ऑप्शनला तर खालच्या ऑप्शनला इंटरचेंज करा. हे इकडे, हे इकडे, हे याला इकडे. दोन्ही वरती मायनसने मल्टिप्लाय करा आणि खाली मायनसने मल्टिप्लाय करा. समजलं का. नाही तर हे नाही तर म्हणाल हे असं ऑप्शनच नाहीये ऑप्शन मध्ये. ते समजलं मी काय बोललो. ही सेकंड टर्म फर्स्ट टर्म घ्यायची, फर्स्ट टर्म सेकंड टर्म घ्यायची. जसं वर केलं तसंच खाली करायचं. चालेल ना. येस ऑर नो. काय तुम्ही म्हटलं ते येस. वरची टर्म इंटरचेंज करा, खालची टर्म इंटरचेंज करा. फक्त तेव्हाच करता येते जेव्हा वर पण मायनस असेल, खाली पण मायनस असेल. मग नाही तर मग वर तर मायनस आहे खाली प्लस आहे. तुम्ही सांगितलं होतं इंटरचेंज करायला. इंटरचेंज केलं म्हणजे आपण काय केलं, वरतही मायनसने मल्टिप्लाय केलं आणि खाली मायनसने. ही टर्म मायनस झाली, ही मायनस मायनस प्लस झाली. ही टर्म मायनस झाली, ही मायनस मायनस प्लस झाली. वर मायनस आणि खाली मायनस असेल तरच तसं करता येते. एका ठिकाणी मायनस असेल तसं करता येणार नाही. चला, खूप चांगला प्रॉब्लेम होतं हे. अंडरस्टँडिंग वाढवण्यासाठी खूपच चांगला प्रॉब्लेम. नंतर 15. ओके, पहा क्वेश्चन नंबर 15. परत लक्ष द्या, खूप चांगला प्रॉब्लेम आहे. पहा काय म्हटलेलं आहे 15 मध्ये. अ बॉडी फ्लोट्स इन वॉटर. कुठली तरी बॉडी या वॉटर मध्ये फ्लोट होत आहे. इमॅजिन तर करू शकता ना. येस ऑर नो. काहीतरी बॉडी आहे, इट इज फ्लोटिंग इन वॉटर. द बॉडी फ्लोट्स इन वॉटर विथ 40% ऑफ इट्स व्हॉल्यूम आउटसाइड द वॉटर. ही बॉडी आहे, समजा ही बॉडी आहे, ही वॉटर मध्ये आहे आणि या बॉडीचं आउटसाइड व्हॉल्यूम किती आहे, 40%. मग टोटल व्हॉल्यूम जर आपण 100% घेतलं तर आतमधलं व्हॉल्यूम किती, 60%, ज्याची आपल्याला अपथ्रस्ट काढताना गरज भासते. मग टोटल व्हॉल्यूम घेऊ आपण V = 100%. वरतं किती राहिलेलं आहे, 40%. इमर्स्ड किती झालं, 60%. म्हणजे आपल्याला अपथ्रस्ट काढता येणार. समजलं. ओके. तर वेन सेम बॉडी फ्लोट्स इन ऑइल. तर तीच बॉडी आहे पण नंतर कशामध्ये फ्लोट करत आहे, ऑइल मध्ये फ्लोट करत आहे. 60% ऑफ इट्स व्हॉल्यूम रिमेन आउटसाइड द ऑइल. 60% आउटसाइड द ऑइल आहे. आणि तुम्हाला काय विचारलं, रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ द ऑइल. काय विचारलं, रिलेटिव्ह डेन्सिटी विचारलं. समजलं का. ओके. तर पहिलं कशामध्ये फ्लोट होत आहे,
वॉटरमध्ये, नंतर बॉडी कशामध्ये फ्लोट होत आहे, ऑइलमध्ये, आणि तुम्हाला रिलेटिव्ह डेन्सिटी कशाची काढायची आहे, ऑइलची. आपल्या नोट्समध्ये एक फॉर्म्युले आहे, पण तसे फॉर्म्युले ब्लाइंडली लर्न करण्यात काही अर्थ नाही. पहा काय करता येईल आपल्याला. लक्ष द्या, पहिल्यांदा काढू आपण अपथ्रस्ट इन वॉटर. काय अपथ्रस्ट इन वॉटर, वॉटर मधला अपथ्रस्ट काय असेल, व्ही डेन्सिटी ऑफ वॉटर इन टू जी. पण ही व्हॉल्यूम V1 काय, इमर्स्ड व्हॉल्यूम. नंतर काढू आपण अपथ्रस्ट इन ऑइल. अपथ्रस्ट इन ऑइल काय असेल, V2 रो ऑफ ऑइल इन टू जी. समजलं? अरे समजलं का? या दोघांचा घ्या तुम्ही रेशो. या दोघांचा जर रेशो घेतला तर काय लिहिता येईल तुम्हाला, V1 रो ऑफ वॉटर इन टू जी अपॉन V2 रो ऑफ ऑइल इन टू जी. उलट करू आपण, म्हणजे V2 रो ऑफ ऑइल इन टू जी अपॉन V1 रो ऑफ वॉटर इन टू जी. ओके, समजलं का? ते जी काय होणार आहे, कॅन्सल. जी जर कॅन्सल झाला तर तुम्हाला V1 आणि V2 हे माहिती आहे. तुम्हाला काय काढता येणार, रिलेटिव्ह डेन्सिटी काढायची आहे. रिलेटिव्ह डेन्सिटी काढायची आहे, जी कॅन्सल केलं आपल्याला. रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे डेन्सिटी ऑफ ऑइल अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. ओके, तर आता बघा पहिले केस, प्रत्येक वेळेस काय होणार, लक्ष इकडे द्या, प्रत्येक वेळेस काय होणार, ही बॉडी लक्ष इकडे द्या, ही बॉडी जी आहे ही फ्लोटिंग आहे. फ्लोटिंग आहे म्हणजे बॉडीच्या वेटला अपथ्रस्ट काय करत आहे, बॅलन्स करत आहे. सो म्हणून हे जे आहे हे काय असणार, वेट ऑफ द बॉडी. हे काय असणार, वेट ऑफ द बॉडी, बिकॉज वेट इज बॅलन्स्ड बाय वाय. बॉडी जर फ्लोट होत आहे, बॉडी जर इथे तरंगत आहे, बरोबर आहे, याचा अर्थ वेट त्या बॉडीला खाली ओढायचा प्रयत्न करेल, अपथ्रस्ट त्या बॉडीला वर उचलायचा प्रयत्न करेल. पण बॉडी जर स्थिर आहे याचा अर्थ बाय वेट. पण बॉडी एकच आहे, त्यामुळे पहिल्याही केसमध्ये वेट तेच असणार आणि दुसऱ्या केसमध्ये वेट तेच असणार. वेट जर तेच आहे तर या दोघांचं काय करता येईल आपल्याला, इक्वेट करता येईल. या दोघांना आपण इक्वेट करून टाकू. शेवटी हेच मिळालं असतं. या दोघांना जर इक्वेट केलं आपण तर इक्वेटिंग, तर तुम्हाला V1 रो ऑफ वॉटर इन टू जी इक्वल टू काय लिहिता येणार, V2 रो ऑफ ऑइल इन टू जी. जी काय झाला, कॅन्सल. रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे असते काय, रो ऑफ ऑइल अपॉन रो ऑफ वॉटर. म्हणून रो ऑफ ऑइल अपॉन रो ऑफ वॉटर, बरोबर आहे. रो ऑफ ऑइल इथेच राहू द्या, रो ऑफ वॉटर त्याच्या खाली घ्या. इथे काय येणार, V1 अपॉन V2. पण V1 म्हणजे इमर्स्ड व्हॉल्यूम, बरोबर आहे. तर पहिल्या बॉडीचं एअर मधलं व्हॉल्यूम किती आहे, 40%. एअर मधलं 40% म्हणजे V1 एअर मधलं जे आहे ते किती आहे, 40%, बरोबर आहे. तर V इन वॉटर जे आहे ते किती असणार, 60%. सेकंड केसमध्ये एअर मधलं व्हॉल्यूम किती आहे, 60%, तर ऑइल मधलं व्हॉल्यूम किती असणार, 40%, बरोबर आहे. पहिल्या केसमध्ये V1च्या केसमध्ये 60% इमर्स्ड व्हॉल्यूम आहे, V2च्या केसमध्ये 40% आहे. V1 किती घेणार, 60%, हा किती घेणार, 40%, म्हणजे किती मिळेल, 6/4. 6/4 म्हणजे किती, 3/2. 3/2 म्हणजे किती, 1.5. सो रिलेटिव्ह डेन्सिटी 1. समजलं का? हा परत एकदा समजून घ्या. किती नंबरचा प्रॉब्लेम आहे, 15. इथे सगळ्यात महत्वाचा बेस काय बघा, वेन एनी बॉडी इज फ्लोटिंग. जर कुठली बॉडी फ्लोट होत असेल तर याचा अर्थ काय, वेट इज बॅलन्स्ड बाय. सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, वेन एनी बॉडी इज फ्लोटिंग वेट इज बॅलन्स्ड बाय अपथ्रस्ट. वेट असणार डाऊनवर्ड आणि अपथ्रस्ट असणार अपवर्ड. म्हणून वेट इज बॅलन्स्ड बाय अपथ्रस्ट. अपथ्रस्ट किती असणार, V1 रो ऑफ वॉटर इन टू जी इक्वल टू वेट आणि V2 रो ऑफ ऑइल इन टू जी इक्वल टू वेट. पण वेट तर तेच आहे. वेट जर एकच आहे तर दोघांना काय करता येणार, इक्वेट करता येणार, बिकॉज एकच बॉडी आहे, वेट सेम असणार. दोघांना काय केलं, इक्वेट केलं. इक्वेट केलं, आपल्याला काढायचं काय आहे, रिलेटिव्ह डेन्सिटी. रिलेटिव्ह डेन्सिटी काय असते, गिव्हन सबस्टन्सच्या डेन्सिटीला वॉटरच्या डेन्सिटीने डिवाइड करायचं. गिव्हन सबस्टन्स म्हणजे ऑइल, ऑइलला या वॉटरच्या डेन्सिटीने डिवाइड करायचं. हा इकडे घेतला आपण रो ऑफ वॉटर, रो ऑफ ऑइल अपॉन रो ऑफ वॉटर काय असणार, V1 अपॉन V2. पण तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये उलट दिलेलं आहे. तुम्हाला जे
व्हॉल्यूम दिलेलं आहे ते एअर मधलं दिलेलं आहे. आपल्याला एअर मधलं व्हॉल्यूम नाही पाहिजे, आपल्याला वॉटर मधलं पाहिजे. पहिल्या केसमध्ये एअर मध्ये किती आहे 40%, वॉटर मध्ये किती 60%. दुसऱ्या केसमध्ये उलट आहे. मग ते नंबर सरळ घेतल्या जाऊ शकतात चुकून, म्हणून ते नंबर उलटे दिलेले आहेत. एअर मध्ये 40% आहे तर वॉटर मध्ये 60%. सेकंड केसमध्ये एअर मध्ये 60% आहेत, ऑइल मध्ये 40%. म्हणून तुम्ही V1 किती घेतला 16, V2 किती घेतला 40. V1 60, V2 40. आन्सर इन 1 पॉइंट. समजलं? अरे समजलं का? आणि पहा आणखी एक फॉर्म्युले पाठ करण्याची काय गडबड होते तुम्हाला सांगतो. एक फॉर्म्युला तुम्हाला खूप बुक्स मध्ये दिसेल. तो फॉर्म्युला असा आहे, हा रिलेटिव्ह डेन्सिटी इक्वल टू वेट इन अपथ्रस्ट. सो अपथ्रस्ट इन काय म्हणू आपण ऑइल अपॉन अपथ्रस्ट इन वॉटर. ऐका तर आता, खूप ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म्युला दिसेल. अपथ्रस्ट इन ऑइल अपॉन अपथ्रस्ट इन वॉटर. अपथ्रस्ट काय असतो V rho G, बरोबर आहे. सो इथे काय करणार V1 बरोबर आहे रो ऑफ ऑइल इंटू G. इथे काय करणार V2 रो ऑफ वॉटर इंटू G, बरोबर आहे. म्हणजे V1 V2 तुम्हाला घ्यायचे, G काय करता येणार कॅन्सल करता येणार. तर तुम्हाला सरळ सरळ काय करता येणार रिलेटिव्ह डेन्सिटी काढता येणार. म्हणजे जी कॅन्सल केला सो V1 इंटू रो ऑफ ऑइल आणि V2 इंटू रो ऑफ वॉटर. ओके. तर जर तुम्ही डिव्हाइड केलं तर तुम्हाला रिलेटिव्ह डेन्सिटी, मग मला सांगा हे रिलेटिव्ह डेन्सिटी V1 V2 तुम्हाला दिलेले आहेत, बरोबर आहे. रिलेटिव्ह डेन्सिटी असते काय रो ऑफ ऑइल अपॉन रो ऑफ वॉटर. इथे जर का तुम्ही तेच केलं तर तुमचा तर हा तुम्हाला काढताच नाही येणार. मग हा फॉर्म्युला केव्हा वापरतात व्हेन एंटायर बॉडी इज इमर्स्ड इन लिक्विड. एंटायर बॉडी जर इमर्स्ड होत असेल तर दोन्ही ठिकाणी V काय असणार सेम, आणि त्यावेळेस तुम्हाला रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे असं काढता येणार. समजलं का? इथे तुम्हाला जे रिलेटिव्ह डेन्सिटी काढायची आहे तेच ते इथे दिलेली आहे. त्यामुळे ते अगोदर जे केलं ते बेस्ट आहे. चला पुढे. सांगा. कितीपर्यंत? ओके. पहा क्वेश्चन नंबर 16. परत ना पूर्ण क्वेश्चन खूप केअरफुली वाचा. हा क्वेश्चन काय आहे लक्ष द्या. 2% लक्ष. अ पीस ऑफ सॉलिड वेज 120 ग्रॅम इन एअर. एक ऑब्जेक्ट आहे कुठलं तरी सॉलिड ऑब्जेक्ट आहे, त्याला एअर मध्ये त्याचं वेट केलं तर किती मिळालं 120 ग्रॅम. म्हणजे mg इक्वल टू 120 नॉट m. तुम्हाला असं होऊ शकते वेट आहे फक्त ग्रॅम मध्ये दिलेला आहे सो इट इज मास. नो, इट इज ग्रॅम वेट. त्याला काय करावं लागेल ग्रॅम वेट कन्सिडर करावं लागेल. तर वेट आहे 120 ग्रॅम इन एअर, 80 ग्रॅम इन वॉटर. वॉटर मध्ये एक्झर्ट केलं तर काय झालं 80 ग्रॅम. सांगा किती अपथ्रस्ट असेल 40 ना, कारण एअर मध्ये किती आहे 120 ग्रॅम, वॉटर मध्ये किती झालं 80 ग्रॅम. म्हणजे अपथ्रस्ट यांच्यामधला डिफरन्स म्हणजे किती असेल 40. अँड 60 ग्रॅम इन लिक्विड. लिक्विड मध्ये 60 आहे, लिक्विड मधला अपथ्रस्ट किती असेल 60. पहिलं 120 आहे नंतर 60, बरोबर आहे. रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ द सॉलिड अँड दॅट ऑफ लिक्विड आर रिस्पेक्टिव्हली. तुम्हाला सॉलिडची रिलेटिव्ह डेन्सिटी काढायची आहे आणि लिक्विडची रिलेटिव्ह डेन्सिटी काढायची. रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ द सॉलिड टू द रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ लिक्विड. कसं करा क्वेश्चन समजला नाही का? लक्ष द्या. एक ऑब्जेक्ट आहे, हे ऑब्जेक्ट सुरुवातीला कुठे आहे नाही सुरुवातीला एअर मध्ये आहे. एअर मध्ये ऑब्जेक्टचं वेट तुम्हाला किती मिळालं 120 ग्रॅम. ओके. नंतर तेच ऑब्जेक्ट कुठे इमर्स केलं
वॉटरमध्ये परत तुम्ही वेट मोजलं, वॉटरमधलं वेट तुम्हाला किती मिळालं? 80 ग्रॅम. बरोबर आहे. म्हणजे वॉटरमधला अपथ्रस्ट तुम्हाला मिळाला, वॉटरमधला त्याच बॉडीचा वॉटरमधला अपथ्रस्ट किती? 40 ग्रॅम. बरोबर आहे. नंतर तीच बॉडी कुठे इमर्स केली? लिक्विडमध्ये इमर्स केली. अपथ्रस्ट किती मिळाला? 60. समजलं का? आणि लक्षात घ्या, एक तो जो मगाशी मी फॉर्म्युला सांगितला होता ना, तो इथे वापरता येतो. डायरेक्ट जर वापरायचा असेल तर, जर तुम्हाला एखाद्या ऑइलची रिलेटिव्ह डेन्सिटी काढायची असेल तर एक बॉडी घ्यायची, त्या बॉडीचा अपथ्रस्ट मोजायचा वॉटरमध्ये, नंतर त्या बॉडीचा अपथ्रस्ट मोजायचा ऑइलमध्ये. बरोबर आहे. वॉटरमधल्या अपथ्रस्टला ऑइलमधल्या अपथ्रस्टने डिव्हाइड करायचं, तुम्हाला ऑइलची रिलेटिव्ह डेन्सिटी मिळेल. काय बोललो मी? एक बॉडी घ्यायची, वॉटरमध्ये इमर्स करायची, अपथ्रस्ट मोजायचा. तीच बॉडी ऑइलमध्ये इमर्स करायची, अपथ्रस्ट मोजायचा. आणि वॉटरमधल्या अपथ्रस्टला ऑइलमधल्या अपथ्रस्टनी डिव्हाइड करायचं, रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ लिक्विड मिळेल. आपण करून पाहू. सो रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ लिक्विड, बघा मी काय लिहित आहे. अपथ्रस्ट इन वॉटर अपॉन अपथ्रस्ट इन ऑइल. नंतर मी तुम्हाला यामधला प्रॉब्लेम सांगतो काय आहे. अपथ्रस्ट इन वॉटर किती आहे? वॉटरमधला अपथ्रस्ट, अरे सांगा ना, अपथ्रस्ट इन वॉटर. मला वाटतं उलटं करायला पाहिजे होतं. इथे अपथ्रस्ट इन ऑइल, इथे अपथ्रस्ट इन वॉटर. बरोबर आहे. तर अपथ्रस्ट इन ऑइल किती आहे? 16. अपथ्रस्ट इन वॉटर किती आहे? 40. काय झालं? कॅन्सल. किती? 3/2. 3/2 म्हणजे किती? 1.5. 3/2 हे 3/2. ओके. आणि 3/2 जर पहिल्यांदा कोणाची विचारली? रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ सॉलिड आणि लिक्विड. लिक्विडची 3/2, 3/2 लिक्विडची. ऑप्शन मध्ये पहिल्यांदा कशाची द्यायला पाहिजे होते? पहिल्यांदा कशाची पाहिजे होते? ही कशाची मिळाली तुम्हाला? लिक्विडची. लिक्विडची किती? 3/2. राहिली काढायची सॉलिडची. एक मिनिट. पण बघा, मेन प्रॉब्लेम काय आहे की हा फॉर्म्युला आला कसा? हा फॉर्म्युला आला कसा? हाच तर मेन प्रॉब्लेम आहे ना. नाही तर मग फॉर्म्युला पाठ केला मग कुठलं फिजिक्स समजलं तुम्हाला? मग तो फॉर्म्युले पाठ करा म्हणजे कॅल्क्युलेटर वापरण्यासारखं आहे. समजलं का? पण आपल्याला असे फॉर्म्युले पाठ नाही करायचे. आपल्याला आपण याच्या मूळ म्हणजे जडमध्ये जाऊन या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करू. तर पहिल्यांदा एवढं समजलं तुम्हाला काय करायचं आहे. तुम्हाला काय काय दिलेलं आहे? वेट एअरमधलं दिलेलं आहे, नंतर वेट वॉटरमधलं दिलेलं आहे, नंतर वेट ऑइलमधलं दिलेलं आहे, लिक्विडमधलं म्हणजे ऑइलमधलं म्हणा. आणि तुम्हाला जे सॉलिड आहे त्याचीही डेन्सिटी काढायची आहे. ज्या लिक्विडमध्ये तुम्ही याला इमर्स केलं त्याची डेन्सिटी काढायची. पण कोणती डेन्सिटी काढायची आहे? रिलेटिव्ह डेन्सिटी काढायची. म्हणजे त्या डेन्सिटी ऑफ सॉलिडला डेन्सिटी ऑफ वॉटरने डिव्हाइड करायचं आणि डेन्सिटी ऑफ लिक्विडलाही डेन्सिटी ऑफ वॉटरने डिव्हाइड करायचं. पहा आपण कसं करू, बोर्डवर करू आपण. येत नाही. पहा लक्ष द्या. वेट इन एअर किती आहे? 120 ग्रॅम वेट करू आपण. नंतर काय दिलेलं आहे? वेट इन वॉटर. वेट इन वॉटर किती? 80 ग्रॅम वेट. नंतर दिलेला आहे वेट इन लिक्विड. लिक्विड म्हणा किंवा ऑइल म्हणा. वेट इन लिक्विड किती? 60 ग्रॅम वेट. आणि तुम्हाला काय काढायचं आहे? रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ सॉलिड. रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ सॉलिड म्हणजे काय? डेन्सिटी ऑफ सॉलिड अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. नंतर काय काढायचं? रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ लिक्विड म्हणजेच काय? डेन्सिटी ऑफ लिक्विड अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. हे तुम्हाला काढायचं. काय दिलेलं आहे, काय काढायचं आहे आपण बोर्डवर लिहिलं. ठीक आहे. कसं करता येईल तुम्हाला दोनही अपथ्रस्ट माहित आहे. तर पहिला काढू आपण. बघा, यूपी म्हणजे अपथ्रस्ट, त्याला UTH पण लिहितात. तर असं लिहितो मी अपथ्रस्ट. पहिला अपथ्रस्ट कुठला काढू आपण? अपथ्रस्ट इन वॉटर. वॉटर मधला अपथ्रस्ट असतो किती? V डेन्सिटी ऑफ वॉटर इनटू G. ओके. हा अपथ्रस्ट आहे किती? यस किती आहे? यस 40. बरोबर. हा डिफरन्स यांच्यामधला. नंतर काढू आपण अपथ्रस्ट इन लिक्विड. अपथ्रस्ट इन लिक्विड काय असणार? V डेन्सिटी ऑफ लिक्विड इनटू G.
आणि हाफ थ्रस्ट किती आहे 60. ओके. आणि ही बॉडी फुल्ली इमर्स्ड आहे असं जर आपण गृहीत धरलं, वेन द बॉडी इज फुल्ली इमर्स्ड, आपण काय करू सेकंड केसला पहिल्या केसनी डिव्हाइड करू. सो व्ही रो ऑफ लिक्विड इन टू जी अपॉन व्ही रो ऑफ वॉटर इन टू जी इक्वल टू इथे किती आहे 60/40. 60/40 व्ही काय होणार कॅन्सल, जी काय होणार कॅन्सल. डेन्सिटी ऑफ लिक्विड अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर म्हणजे रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ लिक्विड. लिक्विडची काय झाली रिलेटिव्ह डेन्सिटी किती मिळाली 3/2 3/2 किंवा 1.5. आता आपल्याला काढायची रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ सॉलिड. सॉलिड कशी काय सांगाल. मग डेन्सिटी ऑफ सॉलिड कशी काढता येणार आपल्याला. डेन्सिटी ऑफ सॉलिड कशी काढता येणार. आपल्याला ना कुठलाही वॉटर मधलं वेट आपल्याला माहिती आहे. वॉटर मधलं वेट किती आहे किती आहे 80 बरोबर आहे. आणि वरचं काय आहे एअर मधलं वेट किती आहे. हा तर पहा कसं लिहिता येणार वेट इन वॉटर इक्वल टू काय लिहिता येणार वेट इन एअर मायनस अपथ्रस्ट. आणि वेट इन वॉटर इक्वल टू वेट इन एअर मायनस अपथ्रस्ट. वेट इन वॉटर तुम्हाला माहित आहे किती आहे वेट इन वॉटर 80 बरोबर आहे. वेट इन एअर किती आहे 120 बरोबर आहे. पण वेट इन एअरला आपल्याला काय करावं लागेल आता, कारण की आपल्याला डेन्सिटी ऑफ सॉलिड काढायची आहे आणि डेन्सिटी ऑफ सॉलिड काढायची आहे. तर वेट इन एअरला काय घेऊ आपण mg मायनस हा हे काय घेऊ आपण v अपथ्रस्ट जो आहे. अपथ्रस्ट तुम्हाला माहिती आहे इथे अपथ्रस्ट किती मिळाला वेट इन वॉटर 80 वेट इन एअर 120. तर अपथ्रस्ट तुम्हाला माहिती आहे पण डेन्सिटी आपल्याला काढायची आहे ना. तर आता आपल्याला माहिती आहे 40 पण यावरून आपल्याला काय मिळेल वेट इन एअरच मिळेल 120 मिळून राहिलं. म्हणून आपल्याला सॉलिडची डेन्सिटी काढताना असं नाही करावं लागणार. सॉलिडची डेन्सिटी काढताना आपल्याला असं नाही करता येईल. काय करता येईल आपल्याला mg मासला काय लिहिता येणार व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. तर वेट इन एअर इक्वल टू mg इक्वल टू काय करता येणार आपल्याला 120 बरोबर आहे ग्रॅम वेट. त्या मासला काय लिहिता येणार व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी ऑफ सॉलिड इंटू जी इक्वल टू 120 ग्रॅम वेट बरोबर आहे. समजलं का. नंतर आता आपल्याला इथे अपथ्रस्ट काढायचं. अपथ्रस्ट काय असते व्ही डेन्सिटी ऑफ वॉटर इंटू जी. बघा ना अपथ्रस्ट काय असतो व्ही डेन्सिटी ऑफ वॉटर इंटू जी. मला सांगा वॉटर मधला अपथ्रस्ट किती वॉटर मधलं वेट किती आहे 18 हे किती आहे 120. अपथ्रस्ट किती झाला यस या दोघांमधला डिफरन्स किती 40 ग्रॅम वेट. मी काय लिहिलं समजलं का पहा पहिला. मी काय लिहिलं वेट इन एअर इक्वल टू mg इक्वल टू किती 120. mg ला काय लिहिलं आपण मासला व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी इंटू जी इक्वल टू किती आहे 120. नंतर मी वॉटर मधला अपथ्रस्ट लिहिला. वॉटर मधला अपथ्रस्ट किती असतो v डेन्सिटी ऑफ वॉटर इंटू जी इक्वल टू वॉटर मधला अपथ्रस्ट आहे किती एअर मधलं वेट किती आहे 120. वॉटर मधलं वेट किती आहे 80 कितीने कमी झालं 40ने. समजते का हे. वॉटर मधलं वेट 120 आहे आणि ज्यावेळेस एअर मधलं वेट 120 आहे. ज्यावेळेस बॉडीला वॉटर मध्ये टाकलं वेट किती आहे 80 कितीने कमी झालं जेवढ्याने कमी झाला तो काय झाला अपथ्रस्ट. तो मी इथे डायरेक्टली लिहिला. आता या दोघांचा काय करा रेशो घ्या. रेशो मध्ये व्ही काय होणार कॅन्सल जी काय होणार कॅन्सल. डेन्सिटी ऑफ सॉलिड अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर इथे किती येणार 120 इथे किती येणार 40 कॅन्सल आणि किती येणार 3. म्हणून रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ सॉलिड किती येणार 3. मग सॉलिडची रिलेटिव्ह डेन्सिटी 3 आहे आणि लिक्विडची रिलेटिव्ह डेन्सिटी 3/2 आहे. सो 3 and 3/2. तुम्हाला ते इंटरचेंज झालं ते उलट झालं आहे ना. ऑप्शन नाही इंटरचेंज झालेला आहे. ते ऑप्शन आहे फक्त ते इंटरचेंज झालं. त्याला काय करा ते एक काम करा कोणतं ऑप्शन करेक्ट आहे त्याला तुम्ही करेक्ट करून घ्या. तर लिक्विडची डेन्सिटी किती येणार सॉलिडची किती येणार 3 आणि लिक्विडची किती येणार 3/2. सो 3 and 3/2 इज करेक्ट आन्सर.
स्क्रीनशॉट पाठवून देईल ग्रुपमध्ये. ठीक आहे. रिमेनिंग पेपर जो आहे अजून सोडवा तुम्ही. आता आणखी काही पॉईंट्स क्लिअर झाले, तुम्हाला सोडवता येईल. चला ठीक आहे. ओके. उद्या टेस्ट घ्यायची आहे आपल्याला. उद्या शिवजयंती आहे नाही, उद्या आहे ना. पण टेस्टची काय संबंध आपल्याला, शिवजयंती संध्याकाळी. सकाळीच टेस्ट होऊन जातं आपल्याला. रस्त्यावर लक्ष द्या, शिवजयंती दिवशी रस्त्यावर गर्दी खूप असते, पण ना ती 10-11 नंतर व्हायला सुरुवात होते. आपली टेस्ट 9 वाजेपर्यंत फिनिश होऊन जाते. हा, द्यायची आहे की नाही सांगा, पण नंतर कधीतरी घ्यावंच लागणार. सरफेस सेशनवर भरपूर प्रॉब्लेम सोडवले आपण. ठीक आहे. तुम्ही काय करा, उद्या परत या चॅप्टरचं चांगल्या तऱ्हेने स्टडी करा. उद्याच दिवस आपण सुट्टी घेऊन टाकू. ठीक आहे, चला. तसंही रस्त्यावर गर्दी असणार उद्या खूप. ओके, चला. अरे यार, भूल गया तो मतलब जिस टाइम में मैंने पढ़ा उस टाइम में ध्यान नहीं था. ऐसे कैसे भूल गया यार, तेरे को भी पता नहीं अब तक. सर हमसे पूछे क्या मैंने, हम तो बोलते आने थे विरोधी. पूछे नहीं, मेरे से नहीं पूछे. विरोधी है ना, मेरे को पता है. आप लोगों को अदृष्ट पता नहीं, मुझे तो फिर अच्छा नहीं हो रहा है. इसको भी पता नहीं, इसको भी पता नहीं. तुम मानो नहीं, जब बीच में बात करते ना, वैसे तुम्हारा बहुत अच्छा. नेचुरल टेंडेंसी है, ऐसे नहीं मेरा पहले. लेकिन वैसे आप सामने बैठोगे, थोड़ा दूर बैठोगे तो ही आपकी समझ में आएगा. रहेगा क्योंकि फिर क्या वो क्लास में पहले सामने बैठो, वैसे सामने बैठोगे 8 दिन का फर्क पता चलेगा. क्या नाम है बेटा तेरा?